मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. त्या बापाच्या संबंधामध्ये तो कवी म्हणतो, तुमच्या सुद्धा डोळ्याला पाणी येईल बघा, बाप गेल्याच्या नंतर काय असतं ऐका. तो कवी म्हणतो, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या आईवल्या मुखात भरवला त्यानं घास, त्याच्या परम कष्टानं आज शोभतो सुखात. त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. अशा पवित्र बापाचं छत्र आज या दोन्हीही मुलांवरचं हरवलेलं, म्हणून यांच्या दुःखात खऱ्या अर्थानं आपण आज सामील झालेलो. फक्त भगवान परमात्म्याकडे एवढंच मागणं मागायचं की भगवान परमात्म्या यांना दुःख सहन करण्याची शक्ती देव. खऱ्या अर्थानं याच महात्म्याचा शेवट याला आपण म्हणू कसा झालाय, गोड झालाय बघा, गोड. तुकडोजीदास महाराजांचं फार तुकडोजीदास महाराज म्हणतात, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा
नयनाने सजल नयनाने भावबंद या जळी मिसळ भावबंद या जळी मिसळ वीणेचे स्वर अबोल
ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली